जय सद्गुरू मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तुम्ही पण मस्त आहे. नेचर ब्लॉग रेसिपी या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. भेंडीची भाजी नाही तर मी आज भेंडीचा ठेचा बनवणार आहे. तर पाहू शकता तुम्ही, इथे मी मस्त कवळी अशी भेंडी घेतलेली आहे ताजी. आता ही भेंडी अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुवून मस्त एका फडक्याने पुसून घ्यायची आहे. मोठी भेंडी असेल तर तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता ही सर्व भेंडी मी अशा पद्धतीने कट केलेली आहे. आणि तुम्ही हा भेंडीचा ठेचा जो आहे तर खूप आवडीने खाल, इतकं भारी लागतो. आणि त्यासाठी मी लसूण, कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. तर मैत्रिणींनो, इथं मिरची तुम्हाला तिखट किंवा जास्त कमी तिखटीची तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्यायची. आता इथे मी लोखंडाची कढई घेतली. खास लोखंडाच्या तव्यामध्ये किंवा कढईमध्ये ठेचा बनवलेला खूप छान लागतो, चविष्ट लागतो. आता थोडं तेल घालून ही भेंडी मी अशी तेलामध्ये भाजून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. आता 1-1.5 मिनटं आपण अशा मस्त ही भेंडी भाजून घ्यायची आहे. आता आपल्याला ह्या मिरच्या घालायच्या आहेत. या थोड्या कमी तिखटीच्या मिरच्या आहेत, जास्त तिखट नाहीत. तर तुम्ही पाहू शकता. आता आपल्या ह्या मिरच्यांना असे डाग पडेपर्यंत आपल्याला मस्त भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या भाजताना मी तेल घातलं नाही. मिरच्या छान आपल्या भाजून झाल्या नंतरच आपल्याला लसूण घालायचं आहे, म्हणजे लसूण जास्त करपणार नाही. त्याच्यातच मी आता भेंड्यांमध्ये मिरची घालून घेतलेली आहे. आता आपण इथे शेंगदाणे पण भाजून घेऊया. शेंगदाणे मी भाजून घेतले. आता एका लोखंडाच्या खलबत्त्यात मी इथे शेंगदाणे बारीक करून घेणार आहे. तर तुम्ही मिक्सरला पण फिरवू शकता, पण खलबत्त्यात खूप छान टेस्ट लागते. आता इथे मी अदर-सदर असा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे बघा. तसा अदरमदर कुटून घ्यायचा आहे. आता त्यानंतर इथे हिरवी मिरची, भेंडी, लसूण घालून घेऊया. आता हिरवी मिरची, लसूण, आपला भेंडी आपण असं कुटून घेऊया. हे पहा. तर तुम्ही या खलबत्त्यातला जो ठेचा आहे कुटून घेतलेला तर खूप छान टेस्टी लागतो आणि काहीच वेळ लागत नाही बनवायला. आणि आपला चिकटपणा घालवण्याकरता आपल्याला लिंबू वापरायचा आहे. तर आपण तळताना लिंबू घालणार आहोत, म्हणजे भेंडी आपली अशी चिकट होणार नाही. आता आपण घालून घेऊया कढईमध्ये. त्याच कढईमध्ये तेल घातले. तेल घातल्यानंतर इथे कांदा घातला आहे मी. एक बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा मस्त आपल्याला असा खरपूस भाजायचा आहे बघा तेलामध्ये. आता आपण भेंडीचा जो ठेचा केलेला आहे तो घालून घेऊया. छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण घालून घेऊया शेंगदाण्याचा कूट, जो जाडा भरडा कुटलेला आहे. तर तुम्ही बनवलं नसेल तर नक्की लगेच बनवा आणि खूप छान लागतो टेस्टी बाजरीच्या तांदळाच्या भाकरीबरोबर. आता आपली जो ठेचा आहे भेंडीचा चिकट होऊ नये म्हणून इथे मी एक लिंबू पिळलेला आहे. छोटा लिंबू आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. आता आपण लिंबूमुळे आपला ठेचा असा चिकट होणार नाही. बघा कसा मोकळा मोकळा व्हायला लागला. तर मैत्रिणींनो, इथे मी आता कोथिंबीर घालून घेते. मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, म्हणजे खूप छान असा खरपूस होईल, छान लागेल. आता एखादा मिनटं तरी आपल्याला असा परतून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही
मस्त आपला इथं ठेचा तयार आहे, पण मी इथे ठेचा आता काढून दाखवणार आहे. ठेचा बनवायला काहीच वेळ लागत नाही. तर हा भेंडीचा असा खरडा तुम्ही बनवा आणि नक्की सांगा कसा झाला. तर चला बाय बाय मैत्रिणींनो. लाईक करा, शेअर करा. नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी जर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.